पूर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पावसाळ्यापूर्वी महानगरपालिकेच्या वतीने नाले सफाई केली जात असते। मात्र धुळे महापालिकेने आता जवळपास मे महिन्याचे 15 दिवस आता उलटायला आलेले आहेत आणि त्यावेळेस आता नाले सफाईचं टेंडर काढलेलं आहे। जवळपास 54 लाख रुपये खर्च करून या ठिकाणी नाले सफाई केली जाणार आहे। ही नाले सफाई यापूर्वीच केली जायला हवी होती, मात्र अद्यापही ही नाले सफाई झालेली नाही। धुळे शहरामध्ये जवळपास 7 मोठे नाले आहेत आणि या 7 नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कचऱ्याबरोबरच अतिक्रमण देखील झालेलं आहे आणि ते अद्यापही काढले गेलेले नाही। महापालिकेने आता कालपासूनच महापालिकेच्या नाल्यामधील अतिक्रमण सर्वेक्षण सुरू केलेलं आहे। अत्यंत उशिरा सुचलेलं हे शानपणच म्हणावं लागेल, कारण हे सर्वेक्षण लवकर पूर्ण करून तसा अहवाल पाठवणं गरजेचं होतं। मात्र आता सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर ते कधी शासनाकडे जाईल आणि अतिक्रमण कधी निघेल हा देखील प्रश्न आहे। त्याचबरोबर नाल्यांचा विचार केला तर नाल्यांमध्ये आपण बघू शकता प्रचंड मोठ्या प्रमाणात घाण कचरा साचलेला आहे। काही नाल्यांची आता साफसफाई सुरू केली गेली असली तरी अद्यापही ती पूर्ण झालेली नाही आणि येणाऱ्या अवघ्या 15 दिवसामध्ये ही नाले सफाई होईल का असा खरा तो प्रश्न निर्माण होणार आहे। ही नाले सफाई जर पूर्ण झाली नाही तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाळा सुरू झाल्यानंतर या ठिकाणी नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरू शकतं आणि पूरस्थिती निर्माण होऊ शकते। त्यामुळे महापालिकेने ताबडतोब लवकरात लवकर ही नाले सफाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे।